आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहणार आहोत। सुरुवात करूयात। राज्यासह देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढते। अशात मे महिन्यात कोरोनाचा उद्रेक होणार असून दररोज 20,000 रुग्ण आढळणार असल्याचा इशारा कानपूर आयआयटीने दिलेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची बैठक होणार असून या बैठकीनंतर नव्या गाईडलाईन्स जारी होतात का हे पाहावे लागेल। राज्यात गेल्या 24 तासात 803 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 3987 वर गेलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। ठाण्यातून अयोध्यासाठी शिवसैनिक रवाना होणार असून दुपारी ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार एकनाथ शिंदे झेंडा दाखवतील। सुमारे 4 महिन्यांपूर्वी कूपनलिकेसाठी खोदकाम करताना ठाण्यातील वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीजवळून जाणाऱ्या जलबोगद्याला भगदाड पडलाय। याबाबत ठाण्यातील एका नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली असून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। मुंबईतील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे। गुरुवारी तापमानात 2 अंशांची वाढ झाली असून पुढील 2 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मुद्रांक खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची अट अखेर मागे घेण्यात आलेली आहे। राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रावण हडीकर यांनी हे आदेश दिले। मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात सध्या हापूस आंब्याचा हंगाम सुरू असून या कालावधीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेवर कडी नजर ठेवण्यात येते आहे। यंदाही अन्न आणि औषध प्रशासनाने 3 अधिकाऱ्यांचं पथक तैनात केलं असून हे पथक बाजारातील आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेवर नजर ठेवून आहेत। एपीएमसी बाजारात फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 3 ते 4 पटीने आवक वाढली होती। मात्र आता आवक कमी होत असून मागील वर्षी एप्रिलमध्ये साधारणतः 1 लाख पेट्या दाखल झाल्या होत्या। दुसरीकडे इतर राज्यातील आंब्यांची आवक मात्र वाढलेली आहे। आरटीओच्या पुणे विभागाने मार्च अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 2835 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केलेला आहे। वर्षभरात महसुलात 42.5% म्हणजेच 846 कोटी नोंदवण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे पुणे विभागाने महसुलाचे 110% उद्दिष्ट गाठले। मनमाड दादर अमृतसर एक्सप्रेस लवकरच धुळे रेल्वे स्थानकातून सुटणार आहे। मनमाड मार्गे दादर असा तिचा प्रवास असेल। आठवड्यातून 3 दिवस प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतल्यानंतर ही रेल्वे रोज धुळेकरांच्या सेवेमध्ये राहील। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात ग्रीन हायड्रोजन निर्मितीला शासनाने मंजुरी देत 15.7 कोटींची तरतूद केलेली आहे। यात सौर ऊर्जेचा वापर होणार असल्याने हायड्रोजन निर्मितीसाठीची वीज आणि विजेसाठी लागणारा कोळसा देखील वाचणार आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील 7ही केंद्रात तो राबवला जाणार आहे। म्हाडाने 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यभरात 12,724 घरं बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। या घरांसाठी 10,186 कोटी 73 लाख रुपयांच्या सुधारित बजेटला मंजुरी देण्यात आली आहे। महारेराने दट्ट्या दाखवताच गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 1200 गृहप्रकल्पांच्या मुदतवाढीसाठी अर्ज दाखल झालेले आहेत। याशिवाय प्रकल्प पूर्ण झाल्याप्रकरणी आवश्यक असलेल्या प्रपत्र 4 अन्वये 900 गृहप्रकल्पातील वास्तू रचनाकारांनी प्रमाणपत्र सादर केले। एमएमआरडीए वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 आणि कासार वडवली गायमुख मेट्रो 4 या मार्गिकांसाठी जर्मनीकडून कर्जरूपाने आर्थिक मदत मिळणार आहे। जर्मनीतील कर्ज पुरवठा करणाऱ्या केएफडब्ल्यू बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच महानगर आयुक्तांनी सकारात्मक चर्चा केली। पुणे बंगलोर महामार्गावरील कराड कोयना पूल 10 लेनचा होणार आहे। नवीन कोयना पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे बांधकाम केले जात आहे। राज्यात मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आजारांचं प्रमाण वाढत आहे। आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2018 ते 3 एप्रिल 2023 पर्यंत उच्च रक्तदाबासाठी 1 कोटी नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे। त्यापैकी 19,59,429 नागरिकांना निदान झाले। केंद्र सरकारने सीएनजी पीएनजी गॅस दराबाबतच्या पारिक समितीची शिफारसी मंजूर केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता सीएनजी पीएनजी गॅसच्या दरात किमान 10% कपात होण्याची शक्यता आहे। गॅस दरामध्ये कपात झाल्यास महागाईने होरपळलेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळेल। 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून 2दा घेण्याचा विचार सुरू असून लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल। तज्ञ समितीने बोर्ड परीक्षा संदर्भात शिफारसी मांडलेल्या आहेत। जर समितीने केलेल्या शिफारसीनुसार निर्णय झाल्यास 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा नेमक्या कशा होतील असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसोबतच शिक्षकांच्या मनात देखील निर्माण झालाय। महाबळेश्वर पाचगणी इथल्या अनधिकृत बांधकामांवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कारवाईचे आदेश दिलेले होते आणि यानंतर इथल्या संभाला रिसॉर्टला सील ठोकण्यात आलेला आहे। तर महाबळेश्वर तालुक्यात असणाऱ्या सर्वच अनधिकृत बांधकामांना नोटीस धाडण्यात आलेल्या आहेत।
गेल्या 3 वर्षात माझ्यावर पक्षानं अन्याय केला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षात त्यांनी बोलावलं होतं, असा गौप्यस्फोट माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केलाय. 2.5 वर्षात मतदारसंघातील जो विकास करू शकला नाही तो विकास शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर 8 महिन्यात करू शकलो, याचा आनंद असल्याचं आमदार योगेश कदम यांनी म्हटलंय. सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मिरज, जत, कवठे महाकाळ येथील 18 जागांसाठी 590 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. छाननी प्रक्रियेमध्ये 510 अर्ज वैध ठरले असून 9 माजी संचालक अपात्र ठरले. बुलढाण्यातल्या मोताळामध्ये रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वी बाळाचा जन्म झाला. गर्भवतीला वेदना सुरू झाल्यानंतर तिला रुग्णवाहिकेनं ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेलं जात होतं, मात्र रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसूती झाली असून आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. भिवंडीतल्या घुंगटनगरमधील अनेक वर्षांपासूनचा पाण्याचा प्रश्न मिटला. इथल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. अखेर विद्युत मोटर बसवून पाणी पुरवठा सुरळीत केल्यानं अनेक वर्षांची पाण्याची समस्या मिटली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला. धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा अवकाळीनं हजेरी लावलेली आहे. दुपारी प्रचंड ऊन आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले. मावळच्या शिरगावातील सरपंच प्रवीण गोपाळे यांची 3 जणांनी धारदार शस्त्रानं हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन तपास करू नये असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. मुळशीच्या कोळवण खोऱ्यात बगाड यात्रा संपन्न झाली. यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. चैत्र पौर्णिमेला काठ्या आणि पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी बगाड पाहण्यासाठी अनेक भाविक मुळशीमध्ये दाखल झाले होते. यावल येथील 120 वर्षाची परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव संपन्न झाला. यावेळी खंडेराव महाराजांच्या 12 गाड्या ओढण्याची देखील प्रथा आहे. भाविक या रथोत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा संपन्न झाली. देवीच्या गोंधळ ऐकण्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या मंदिरात नंदी दीपाच्या सहाय्यानं गोंधळ साजरा केला जातो. जळगाव तालुक्यातील कुराड गावात खंडेराय महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा झाला. यावर्षी देखील 12 गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला संपूर्ण गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं असून 10 ते 15 भाविक उपस्थित होते. बुलढाण्याच्या ढोरगाव इथे श्रीमद भगवत कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. चैत्र शुल्क पौर्णिमेला या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. आशिया पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी देहूच्या किन्हई गावातील शुभम ठोकळे याची निवड झालेली आहे. त्यामुळे देहू रोड परिसरातील लोकांकडून शुभमला शुभेच्छा देण्यात येत आहेत. भिवंडीच्या अमजदिया रोड परिसरातील एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीत 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. पाण्याच्या टाकीजवळ उग्र वास आल्यानं चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी शांतीनगर पोलीस तपास करत आहेत. अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोड दरम्यान कार आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला असून ते कारागृह पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळते. नाशिकच्या वणी पिंपळगाव मार्गावर पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले. भिवंडी परिसरात वीज चोरीच्या घटना वाढतायत आणि टोरंट कंपनीच्या भरारी पथकानं ठाकराचा पाडा आणि साठेनगर भागात छापा टाकून 5 लाखांच्या वीज चोरी प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. भुसावळ नगरपालिकेवर प्रहार जनशक्ती पक्षानं मोर्चा काढला. महिलांसाठी शौचालयाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी 2 महिन्यात शौचालय बांधून देण्याचं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. भिवंडी तालुक्यातील माणकोली इथे राहणारी विवाहित महिला रात्रपाळीला कामावर जात असल्यानं तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक छळ करून घराबाहेर काढला आणि या प्रकरणी महिलेनं पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. रत्नागिरीतील दापोलीमध्ये काजू खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दरम्यान काजू बिया खरेदी करण्यावरून 2 व्यावसायिकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मात्र या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल नाही. मैदानातून उडणाऱ्या धुळीवर आणि पाणी किती वेळा फवारायचं? शिंपडलेल्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर पुन्हा उडणाऱ्या धुळीचं काय करायचं असे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे सध्या तरी महापालिकेकडे काही उपाय नाहीत. आता तर महापालिकेनंच या प्रश्नी मुंबईकरांनीच उपाय सुचवावेत असं आवाहन केलंय. बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. शहापुरातील सर्जरी करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आलेलं आहे. महिला आयोगानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. गर्भवती महिला रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उघडकीस आला होता.
मुंबईचं सुशोभीकरण सध्या चर्चेचा विषय आहे, मात्र यामुळे मुंबईचं एक वेगळं रूप मुंबईकरांना पाहायला मिळते। सध्या मुंबईतील बस स्टॉप सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत। मुंबईमध्ये सध्या अत्याधुनिक बस स्टॉप उभारण्यात आलेले आहेत आणि यामध्ये वाचनालय, चार्जिंग स्टेशन, पोस्ट पेटी आणि सीसीटीव्ही बसवण्यात आले। मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आश्रय योजनेला मुंबई महापालिकेनं भ्रष्टाचाऱ्यांना आश्रय देणारी योजना बनवलेली आहे। सफाई कर्मचाऱ्यांना निवासस्थानं देण्यासाठी ही योजना मुंबईतील विविध भागात राबवली जाणार आहे, मात्र या योजनेच्या सुरुवातीपासूनच यात वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रष्टाचार होतोय। महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पोलीस आयुक्त ठाणे यांना श्रीमती रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याकडून आज अहवाल सादर करण्यात आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्रुटी असल्याचं अहवालातून दिसून येत आहे। संसदेतील केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन खासदार भावना गवळी यांनी रोशनी शिंदे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिलंय। यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाणे उपस्थित होते। राष्ट्रवादीमध्ये जाणार नसल्याचं आशिष देशमुख यांनी स्पष्ट केलंय। तसंच हिंगणामध्ये कुठलाही मेळावा घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। न्यूज 18 लोकमतला आशिष देशमुख यांनी ही माहिती दिली। गुणरत्न सदावर्ते यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। सदावर्ते यांना निलंबनाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। तिथे न्याय न मिळाल्यास पुन्हा हायकोर्टात दाद मागण्याची मुभा असणार आहे। भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करत सुषमा अंधारे यांची तुलना राखी सावंतशी केलेली आहे। मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याचं म्हटलंय। दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचं देखील ते म्हटलेले आहेत आणि यावरून वाद होण्याची शक्यता आहे। गिरणा कारखान्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी दादा भुसेंवर केलाय, तर भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। फडणवीस गुंडांना भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतात असा आरोप करताना भ्रष्ट मंत्र्यांवर काडतुसं फेका असं देखील राऊत म्हटले। देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारांच्या मांडी लावून बसत आहेत असं संजय राऊत म्हटलेत आणि त्यांचा बोलण्याचा काहीही अर्थ राहिलेला नाहीये। महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांच्याकडे करमणूक आणि जोकर म्हणून बघत असते अशी खोचक टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली। मड मलाड इथले 1000 कोटींचे अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं दिलेले आहेत। या संदर्भात किरीट सोमे यांनी माहिती दिली। 2021 मध्ये असलम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या कृपेनं अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपसह शिंदे गटाचे 12 वाजतील अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। देश हुकुमशाहीकडे जात असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील लक्ष्य केलंय। नागपुरात 16 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वजमूट सभेला भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी विरोध केलेला आहे। नंदनवन येथील मैदानाची नुकतीच दुरुस्ती झाली असून राजकीय कार्यक्रमांमुळे पुन्हा मैदान खराब होऊ शकतं, त्यामुळे सभा रद्द करण्याची मागणी खोपडेंनी केली आहे। राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांना सुविधा देत असेल तर कुणाच्या पोटात का दुखतं असा सवाल करत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग 709 ब वरील अक्षरधाम ते ईपी क्रॉसिंग या भागाचं उद्घाटन केलं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग, खासदार सत्यपाल सिंग यांच्यासह इतर नेते उपस्थित होते। वसई रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला। यावेळी तिथे असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत या प्रवाशाला वाचवलं। ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। डोंबिवलीमध्ये ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये राडा झाला। हा राडा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। लोढा हेवन परिसरात सुनील मिश्रा यांनी खाण्याची वस्तू मागवली होती, मात्र डिलिव्हरी बॉय आणि मिश्रा यांच्यामध्ये पार्सलचे पैसे देण्यावरून वाद झाला। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। तर आपलं स्वागत आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। IIT अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशामध्ये पात्रता परीक्षा असताना 75% गुणांच्या पात्रता निकषाचा गरजच काय असा सवाल हायकोर्टानं केंद्रीय परीक्षा संस्थेला केलेला आहे। राज्य परीक्षा मंडळांसह एकूण 30 परीक्षा मंडळ सध्या देशभरात कार्यरत असून प्रत्येक मंडळ पर्सेंटाईल यादी प्रसिद्ध करत नाहीये। नाशिकच्या पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका 7 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी होती। रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या केंद्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे। सर्व विभाग असूनही रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेचे 3 वाजलेत। 40 रुग्णवाहिकांसाठी फक्त 17 वाहनचालक उपलब्ध आहेत। यापैकी काही रुग्णवाहिका रुग्णालयामध्येच धूळ खात पडलेल्या आहेत।
गोराईमध्ये तलाव सुशोभीकरणाचं काम गावकऱ्यांनी बंद पाडलंय। गोराई खाडीवरील प्रस्तावित पुलाविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आता गावकरी सुशोभीकरणाचं काम बंद पाडण्यासाठी आक्रमक झाले। ओला उबर सारख्या ॲपधारी तर टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारनं समिती नियुक्त केलेली आहे। खटुआ समितीनं शिफारसी केल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी नव्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।